तर मंडळी, अखेर न्यूज 18 लोकमतने अचूक आणि पहिली बातमी जी ती आपल्यापर्यंत पोहोचवली, आणि ती बातमी आहे अर्थातच ज्या गोष्टीशी गेल्या 20 दिवसापासून जनतेला प्रतीक्षा आहे, ती म्हणजे मंत्रिमंडळाचं वाटप. कोणतं खातं कोणाला मिळणार या संदर्भात आम्ही जी पहिली बातमी दिली ती म्हणजे 15 तारखेला, म्हणजे नागपूरमधल्या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नागपूरमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार म्हणजे शपथविधी सोहळा जो आहे तो पार पडतोय. आत्तापर्यंतच्या मंत्रिमंडळ शपथविधीच्या सोहळ्याच्या इतिहासात पहिल्यांदाच नागपूरमध्ये शपथविधी सोहळा जो आहे तो पार पडेल. आता यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी ज्या जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. 22, 12 आणि 9. आता 22, 12, 9 हे काय आहे, तर हा मंत्रिमंडळाच्या म्हणजे खातेवाटपाच्या संदर्भातला फॉर्म्युला आहे. यावरती शिक्कामोर्तब झाल्याचं आम्हाला सूत्रांनी सांगितलेलं आहे, पण यात बदलही होऊ शकतात. पण तुर्तास तरी चर्चेमध्ये 22, 12 आणि 9 म्हणजे काय, तर 22 मंत्रिपदं जी आहेत, खाती जी आहेत ती भाजपच्या कोट्यात येतील, कारण सगळ्यात जास्त आकडा जो आहे आमदारांचा तो त्यांचा आहे. त्याच्या खालोखाल शिंदे गटाला जी आहेत ती 12 मंत्रिपदं मिळू शकतात आणि 9 मंत्रिपदं अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेसला या ठिकाणी मिळू शकतात. त्यामुळे आत्तापर्यंत गेल्या 20 दिवसात चर्चा, गाठीभेटी आणि हम साथ साथ है असं म्हणत असताना आपण छुप्या पद्धतीचे रुसवे फुगवे देखील या तिन्ही पक्षांमध्ये बघितले. तिन्ही पक्षांमध्ये बघण्यापेक्षा म्हणण्यापेक्षा शिंदे गटामध्ये ते होते. आधी मुख्यमंत्री पदाच्या मुद्द्याला घेऊन, नंतर हे तर पूर्णपणे स्पष्ट झालं जेव्हा शिंदेंनी पत्रकार परिषद घेऊन असं सांगितलं की मुख्यमंत्री पदाच्या संदर्भात आमचं काही एक म्हणणं नाही आहे, भाजपकडनं श्रेष्ठी जो कुठला चेहरा निवडतील त्याला आमचा पाठिंबा असेल. त्यानंतर मग हा मुद्दा क्लिअर झाला किंवा हे स्पष्ट होतं अगदी पाहण्यासारखं की ज्या पक्षाचे सर्वाधिक आमदार निवडून आलेले आहेत त्याच पक्षाचा मुख्यमंत्री होणार. आणि अर्थात गटनेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांची घोषणा झाल्यानंतर हे स्पष्ट झालं की आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होतील. मग आता राहिला मुद्दा, 2 उपमुख्यमंत्री या सगळ्या मंत्रिमंडळाच्या फॉर्म्युल्यात होते. एक मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंनी शपथ घेतली, दुसरीकडे अजितदादा यांनी अगोदरच देवेंद्र फडणवीस म्हणजे भाजपला आपला पाठिंबा जाहीर करत शिंदेंची बार्गेनिंग पॉवर तशीही कमी करून टाकलेली होती. त्यामुळे यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे आता की जर आम्ही मुख्यमंत्री पदाच्या संदर्भात दावा सांगितलेला नाहीये तर मग आम्हाला महत्त्वाची खाती दिली जावी. यात झालं असं, म्हणजे आता ही गोष्ट सांगण्यासारखीच आहे, या गोष्टीवरती चांदा ते मांदा मोठी चर्चा होते. खरं या सगळ्या याच्यात मला अत्रेंची कविता आठवते, ती म्हणजे अशी त्यातल्या काही ओळी आहेत जे मला आवर्जून सांगाव्याशा वाटतात की बागेतून वा बाजारातून कुठून तरी त्याने गुलाब पुष्पे आणून द्यावीत तिजला नियमाने, कशाचं सांगू प्रेमतयाचे तिजवरती होते, तुम्ही चौकला भिंग यातले काय असावे ते. म्हणजे असाच एक प्रेमी जो आहे तो एका मुलीवरती प्रेम करत असतो. खरं तर आजच्या भाषेत ते वनवे प्रेम होतं असंही म्हणता येईल. पण रोज तिला तू जाऊन एक गुलाब देतोय, ती निमूट मुकाट्याने ते गुलाब त्याच्या हातातनं घेते. असं कैक महिने सुरू आहे. अखेर त्या मुलाचा पेशन्स संपतो, म्हणजे संयम संपतो आणि तो आवर्जून जाऊन तिला विचारतो की मी इतके दिवस तुला गुलाबाचं फूल देतोय, पण तुझं माझ्यावर प्रेम आहे की नाही, किंवा माझं तुझ्यावरती प्रेम आहे हे तुला मी सांगण्याचा प्रयत्न करतोय, याबद्दल तू काही कबुली देत नाहीये. पण ती म्हणते भले मी तुला कबुली दिली नाही किंवा तू मला प्रेम आहे असं सांगितलं नाही, पण तुझे दिलेले गुलाब मी कुठेही वाया घालवले नाही, त्याच्या सगळ्या पाकळ्या मी साखरेच्या पाकामध्ये टाकलेल्या आहेत. शेवटी त्या प्रेमीने देखील म्हटलेलं आहे की नाही मिळालं प्रेम मजसी, पण मिळाला हा प्रेमाचा गुलकंद. तर अशाच पद्धतीने परिस्थिती जी आहे ती महायुतीमध्ये झाली. प्रेम आपापसात जरूर जाहीरपणे व्यक्त होत होतं, पण या सगळ्याच्यामध्ये जाहीरपणे हे कोणीही सांगायला तयार नव्हतं की आम्ही तुम्हाला हे देऊ करू. भाजपने अर्थात दोन्ही पक्षांची बार्गेनिंग पॉवर तशी संपून टाकलेली होती. भाजप या सगळ्याच्यामध्ये अजितदादांनी पाठिंबा दिल्यामुळे शिंदे गटाला नेमकं काय द्यावं या सगळ्या विचारात होतं. पण जे काही होईल ते माना सन्मानाने होईल हे स्पष्टपणे दिसत असताना यामध्ये आता अखेर मंत्रिपदाच्या संदर्भात किंवा शपथविधी सोहळ्याच्या संदर्भातली तारीख जी आहे ती 15 तारीख, म्हणजे येती 15 तारीख जी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येची, ती स्पष्टपणे समोर आलेली आहे. आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे गृह आणि अर्थ खातं. याबाबत सुरुवातीला भाजप जे होतं ते आग्रही होतं. त्यांनी असं म्हटलं होतं की दोन्ही महत्त्वाची खाती जी आहेत ती आमच्याकडे असली पाहिजे. गृह खातं अर्थात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून आपल्या हाती ठेवणार हे बाय डिफॉल्ट होतं, हे सगळ्यांनाच ठाऊक होतं. पण हा आग्रह खरं तर शिंदे गटाने ठेवलेला होता की आम्हाला हे खातं मिळालं पाहिजे. बरं, आता राहिला प्रश्न अर्थ खात्याच्या बाबतीत भाजप देखील का आग्रही होतं. हे सगळ्यांना ठाऊक आहे
की अजितदादांकडे गेल्या मंत्रिमंडळात अर्थ खातं असताना दादांची एक कार्यशैली आहे, कामाची पद्धत आहे की सकाळी 7ला जाऊन ते मंत्रालयात पोहोचतात आणि सगळे महत्त्वाचे निर्णय हे भराभर ते घेऊन टाकतात. म्हणून बऱ्याचशा मंत्रिमंडळात किंवा मंत्र्यांचं नेत्यांचं असं म्हणणं होतं की दादा दिवसभरात मंत्रालयात निर्णय घेण्यासाठी इतरांना काहीही काम ठेवत नाहीत. अर्थात राज्याच्या तिजोरीच्या चाव्या ज्याच्या हातात त्याची खरं तर या सगळ्या याच्यात मुख्यमंत्र्यांच्या खालोखाल मंत्रिमंडळावर हुकूमत असते, हेही आपल्याला ठाऊक आहे. कारण याच अजितदादांकडे गेल्या सरकारमध्ये अर्थ खाताना असताना आम्हाला निधी मिळत नाहीये म्हणून शिंदे गटातले बरेचसे आमदार शिंदेबरोबर हे कारण देऊन बाहेर पडले. शिवाय हिंदुत्वाचंही कारण किंवा हिंदुत्वाचा मुद्दा या सगळ्याच होतात. पण आता मात्र पुन्हा एकदा या सगळ्या आमदारांना अजितदादांना अर्थमंत्री म्हणून स्वीकारावं लागणार आहे. कारण सूत्रांकडनं आपल्याला आत्ता एक क्षणाला माहिती अशी मिळते की दादांना अर्थ खात्याच्या विषयाला घेऊन दिल्लीकडनं ग्रीन सिग्नल मिळालेला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जर अर्थ खातं दादांकडे जात आहे तर अर्थातच राज्याच्या तिजोरीच्या चाव्या त्यांच्याकडे आहेत. कोणाला किती निधी, कुठल्या योजनांसाठी किती निधी, या संदर्भातलं दादांचं गणित आत्ताच त्यांनी कागदावरती मांडून ठेवलं असणार यात शंका नाही. मग आता दुसरी खाती जी आहेत त्यामध्ये जर बघायला गेलं तर शिवसेनेचा आग्रह म्हणजे शिंदे गटाचा आग्रह होता की थेट लोकांशी संपर्क किंवा ज्या खात्यांच्या माध्यमातून मतदार हा लाभार्थी ठरतोय ती खाती आमच्याकडे असायला हवीत. मग मंडळी ती खाती कोणती आहेत? मग ते असेल गृहनिर्माण, मग ते असेल सार्वजनिक बांधकाम, ते आहे अर्थात MSRDC. या सगळ्या वेगवेगळ्या खात्यांच्या माध्यमातून जर लक्षात घेतलं तर थेट मतदारांशी किंवा मतदारांसाठी केल्या जाणाऱ्या कामाच्या संदर्भातला गवगवा करण्याची संधी जी आहे ती त्या त्या खात्याच्या मंत्र्यांना मिळत असते. म्हणून ही सगळी महत्त्वाची खाती जी होती त्याबाबत शिंदे गट हा आग्रही होता. आधीच अजित पवारांनी पाठिंबा देऊन तुम्ही जे काही द्याल ते आम्ही स्वीकारतोय असं म्हणून आपली भूमिका स्पष्ट केलेली होती. कारण दादांना सगळ्यात मोठा आग्रह किंवा सगळ्यात मोठा आनंद या गोष्टीचा होता की स्पर्धा त्यांची अर्थातच तुतारीबरोबर होती, म्हणजे शरद पवारांच्या गटाशी होती. त्यात ते जिंकलेले होते. त्यांनी जास्तीत जास्त जागा ज्या होत्या त्या त्यांच्या निवडून आणलेल्या होत्या. मग या सगळ्या ह्याच्यात खरं तर कुचंबणा जी झालेली होती ती शिंदे गटाची होती. त्यामुळे आता या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर अगदी 2 दिवसापर्यंत एकनाथ शिंदे हे महायुतीच्या बैठकीला दिल्लीला गेले नाहीत. कारण त्यांनी त्यांचा प्रस्ताव जो होता तो दिल्लीश्वरासमोर ठेवलेला होता, ज्याबद्दल त्यांना कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून त्यांनी मुंबईतच थांबणं पसंत केलं. म्हणून मंडळी एक लक्षात घेतलं पाहिजे की आता कोणती खाती कोणाकडे जातील यामध्ये अर्थातच सगळ्यात मोठा फॉर्म्युला जो आहे तो म्हणजे विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण आणि इतरही भाग, यात त्या त्या पद्धतीचं प्रतिनिधित्व देणं. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आणखीन एक आहे की भाजप कायम धक्का तंत्र देण्याच्या बाबतीत प्रसिद्ध आहे. जे भाजपने राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये केलं, थेट मुख्यमंत्रीपदाचा चेहरा बदलून टाकला. शिवाय मंत्रिमंडळात देखील नवीन चेहरे त्यांनी इंट्रोड्यूस केले. ते यंदा देखील देवेंद्र फडणवीस आपल्या नेतृत्वात राज्यात करू शकतात अशी अटकळ जी आहे ती बांधली जाते. मग यात होईल काय की जी ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांच्या पोटात मात्र मोठा गोळा आलेला आहे. हा गोळा खरं तर तिकीट वाटपाच्या क्षणाला सुद्धा या नेत्यांच्या पोटात आलेला होता. कारण असं म्हटलं जात होतं की लोकसभेला आपल्या उमेदवारांना त्या त्या मतदारसंघातनं, म्हणजे ज्या मतदारसंघात भाजपचा आमदार आहे तिथून त्यांना कशा पद्धतीचा लीड मिळाला. बरं, त्या उमेदवारांना जर लोकसभेमध्ये खासदारकीला तिकीट दिलेलं होतं तर त्यांचा परफॉर्मन्स कसा राहिला. उदाहरणादाखल अशी चर्चा होती की सुधीर मुनगंटीवार हे लोकसभेच्या निवडणुकीत पडल्यानंतर त्यांना विधानसभेच्या त्यांच्या बल्लारपूर मतदारसंघात तिकीट दिलं जाणार नव्हतं किंवा तशी चर्चा होती. म्हणून तर अमित शहा यांच्या दिल्लीच्या निवासस्थानी सबंध रात्रभर सुधीर मुनगंटीवार हे थांबून होते, चर्चा होत होती. आणि असं देखील कळतंय की एका मोठ्या नेत्याच्या मध्यस्थीनंतर बल्लारपूर मतदारसंघ हा आपल्याकडे येऊ शकतो याची शाश्वती दिल्यानंतर सुधीर मुनगंटीवारांना तिकीट मिळालं. असंच इतर नेत्यांच्या बाबतीत देखील हा मुद्दा जो आहे परफॉर्मन्सचा मुद्दा तो अप्लाय होतो. कारण पक्ष संघटनेसाठी त्यांनी केलेलं काम असेल, जनतेसाठी केलेलं काम असेल, याबद्दलचा अंतर्गत सर्वे हा भाजपचा झालेला होता. आणि तो यंदा देखील काही नेत्यांच्या बाबतीत ज्यांनी गेल्या सरकारमध्ये मंत्री म्हणून काम केलेलं आहे त्यांच्याबद्दल झालेलं आहे. भाजपने या सगळ्या मंत्रिमंडळाच्या वाटपाच्या संदर्भात महत्त्वाची अट ठेवली ते म्हणजे चारित्र्यवान, म्हणजे स्वच्छ, भ्रष्टाचाराचे आरोप नसणारे चारित्र्यवान आमदारच हे पुन्हा एकदा मंत्री होतील. आणि ही अट अर्थातच शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटासमोर देखील आहे. त्यामुळे त्यांना त्या पद्धतीचे चेहरे देणं क्रमप्राप्त आहे. पण शिंदे गट त्यांच्याच गटातील तानाजी सावंत असतील, संजय राठोड असतील यांना मंत्रिपद देण्याच्या मुद्द्याला घेऊन आग्रही आहेत. कारण अर्थात संजय राठोड म्हणजे
बंजारा वोटर्स जे मोठ्या संख्येनं खरं तर त्यांच्या पाठीमागे आहेत, आणि तानाजी सावंत म्हणजे अर्थातच शिंदे गट म्हणजे एकनाथ शिंदेच्या जवळचे व्यक्ती म्हणून ते ओळखले जातात, म्हणून त्यांना देखील मंत्रिपद दिलं जावं असा आग्रह जो आहे तो त्यांचा होता. त्यामुळे या सगळ्या वादावादीच्या विषयांमध्ये आता शिंदे गटाच्या बाबतीत मंत्रिपदाची यादी ही शिंदेंनी निश्चित केली आहे की ती अर्थात दिल्लीवरनं निश्चित होऊन आलेली आहे. कारण शिंदेंनी या संदर्भातली नावं जी आहेत ती त्यांच्याकडनं आपण बघायला गेलं तर ती आधीच ही देवेंद्र फडणवीसांना देऊ केलेली होती. आत्तापर्यंतच्या चर्चेमध्ये जी नावं समोर येत आहेत शिंदे गटाकडनं, ज्यामध्ये खुद्द एकनाथ शिंदे हे नगररचना नगरविकास हे खातं जे आहेत ते त्यांच्याकडे ठेवू शकतात. उदय सामंत त्यांच्याकडे पुन्हा एकदा उद्योग खातं जे ते जाऊ शकतं. कारण गेल्या वेळेच्या कालावधीमध्ये उद्योग खात्याशी संबंधित फार मोठी गुंतवणूक राज्याच्या संदर्भात आणणं याबाबत डाओसमध्ये उदय सामंत यांनी मोठे प्रयत्न केले होते, ज्याला मुख्यमंत्री देखील तिथं उपस्थित होते. म्हणून मला या सगळ्याच्यात असं वाटतं की वर्षा बंगल्याच्या शेजारी असणारी मुक्तागिरी बंगला जो आहे तो ज्या पद्धतीने जवळजवळ आहे तितक्याच जवळ उदय सामंत हे मुख्यमंत्र्यांच्या जवळ आहे, म्हणून त्यांना खातं मिळणार यात कोणत्याही प्रकारची शंका नाही. शंभूराजे देसाई पश्चिम महाराष्ट्राचा गड राखणारा म्हणून सरदार म्हणून त्यांना ओळखलं जातं. पाटण विधान मतदारसंघाचे ते आमदार आहेत. अर्थात साखर कारखाने, दूध संघ, तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्था या त्यांच्या हाती आहेत. म्हणून शिंदे गटाचा सहकाराचा चेहरा म्हणून देखील शंभूराज देसाई यांना ओळखलं जातं, म्हणून त्यांना देखील मंत्रिपद मिळणार यात कोणत्याही प्रकारची शंका नाही अशी एक अटकळ बांधली जाते. दादा भुसे, गुलाबराव पाटील ही देखील नावं आपण लक्षात घेतली पाहिजे. यांना या ठिकाणी खातं मिळतंय का? दुसरं, भरत शेठ गोगावले जे गेल्या खरं तर टर्म पासून कोट शिवून तयार आहेत असं कायम त्यांच्या मुलाखतीत किंवा माध्यमांशी बोलताना ते सांगतात. त्यामुळे यंदा त्यांना जर पाहायला गेलं तर अगदी सरकारचा कालावधी संपत असताना त्यांना एसटी महामंडळ त्यांच्या पदरात पाडण्यात आलेलं होतं, पण यंदा त्यांना मंत्रिपद दिलं जातंय का हे आता लवकरच कळेल. शेठचे ते मंत्री होत आहेत का हे शपथविधी सोहळ्याच्या दरम्यानच आपल्याला कळेल. संजय शिरसाट मराठवाड्यातला शिंदे गटाचा एक सशक्त चेहरा, छत्रपती संभाजीनगर मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून ते देखील त्यांच्या जवळ आहेत. सिडको त्यांच्या पदरात पडलेलं होतं, पण यंदा त्यांना मंत्रिमंडळ मिळतंय की हे आपल्याला लवकरच कळेल, पण त्यांचे नाव चर्चेत आहे. प्रताप सरनाईक हेच ते प्रताप सरनाईक आहे ज्यांनी खरं तर पत्र लिहून असं म्हटलेलं होतं की आपण जर महायुतीबरोबर गेलो तर ईडीचा होणारा जाच जो आहे तो आपला थांबणार आहे किंवा तो थांबायला हवा अशी इच्छा देखील त्यांनी व्यक्त केलेली होती. त्यामुळे शांतपणे झोप लागू शकते असं देखील ते कायम खाजगी चर्चेत म्हणताना असं म्हणायचे. गेले 3 टर्म ते आमदार आहेत, पण त्यांनी मंत्रिपदाची अपेक्षा ठेवलेली नव्हती. त्यांचंही नाव पुढे येतं आहे, कारण अर्थात ठाणे हा मतदारसंघ आणि त्यातले ते एक आमदार आहेत मुख्यमंत्र्यांच्या जवळचे, त्यांचं देखील नाव चर्चेत आहे. अर्जुन खोतकर मराठवाड्यातला आणखीन एक सशक्त चेहरा, जुना चेहरा म्हणून अर्जुन खोतकरांना ओळखलं जातं. मंडळी, मी तुम्हाला आठवण करून देतो की युती सरकारच्या कालावधीमध्ये अर्जुन खोतकरांना मंत्रिपद मिळालं होतं. अर्जुन खोतकर हेच ते अर्जुन खोतकर आहेत जे खरं तर एकनाथ शिंदे हे नगरसेवक पदासाठी ज्यावेळेस उभे होते किंवा ते निवडून आले होते तेव्हा ते ठाणे महानगरपालिकेच्या प्रचाराकरता त्यावेळी मंत्री म्हणून, ज्येष्ठ नेते म्हणून युती सरकारकडनं उपस्थित होते. शिवाय राजेश क्षीरसागर पश्चिम महाराष्ट्रातला असा एक चेहरा ज्याने आमदार नसतानाही पश्चिम महाराष्ट्राकरता फार मोठ्या प्रमाणात निधी आणला. याबद्दल त्यांच्याबद्दल फार मोठी चर्चा आणि काम करणारा, लोकांमध्ये मिसळणारा नेता म्हणून राजेश क्षीरसागर यांना ओळखलं जातं. विजय शिवतारेंबद्दल काय बोलायचं, म्हणजे गेल्या निवडणुकीत आपण पाहिलंच होतं ते शड्डू ठोकून बारामतीच्या विरोधात उभे होते. त्यामुळे यंदा त्यांना निवडून आल्यानंतर मंत्रिपद मिळतंय का हे लवकरच कळेल. आता भावना गवळींना खासदारकी न देता, म्हणजे तसं बघायला गेलं तर राजकीय वर्तुळात कायम असं म्हटलं जातं की भावना गवळी यांची आत्तापर्यंतची कारकीर्द खासदार म्हणून सर्व्हिस करण्यात गेली की काय, कारण 6 टर्म खासदार राहणाऱ्या भावना गवळींनी त्यांच्या मतदारसंघात काहीच केलं नाही याबद्दलचा रिपोर्ट खुद्द भाजपने दिला होता. म्हणून लोकसभेत त्यांना तिकीट नाकारण्यात आलं आणि त्यांना विधान परिषदेवरती त्यांची स्थापना करण्यात आली, म्हणजे त्यांचं पुनर्वसन करण्यात आलं राष्ट्रपती यांच्या वतीने निवडणाऱ्या आमदारांच्या माध्यमातून. पण आता त्या आमदार म्हणून निवडून आलेल्या म्हणून त्यांना मंत्रिपद दिलं जातंय का, म्हणजे शिंदे गटातला एक महिला चेहरा म्हणून त्यांना ओळखलं जातं, त्यांना त्यांची वर्णी लागते का हे बघावं लागेल. त्यामुळे ही सगळी वेगवेगळी नावं चर्चेत आहेत मंडळी, आणि चर्चेत असल्यानंतर निर्णय तर अर्थात त्यांचे गटनेता किंवा दिल्लीच घेणार हे त्यात काही शंका नाही. आता राहिला विषय भाजपचा. यंदा भाजप काही ज्येष्ठ नेत्यांना हे बाजूला बसवू शकतं, त्यामुळे काही नवीन चेहऱ्यांना
यंदा भाजपच्या गोटातनं संधी मिळू शकते, ज्याबद्दल तुम्ही विचार देखील केलेला नसेल. म्हणून पाहूयात भाजप या विषयाला घेऊन काय नेमकं सरप्राईज देत आहे ते आपल्याला 15 तारखेच्या संध्याकाळी कळेल. आणि तिसरा विषय आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचा, ज्याबद्दल दादा खूप रिलॅक्स आहेत. दादानी त्यांचा फॉर्म्युला ठरवलेला आहे, तो म्हणजे असा की मी जिंकून आलोय, माझ्या जागा राखत असताना त्याच्यावरती अधिकच्या जागा मी निवडून आणलेल्या आहेत. त्यामुळे मला ज्यांना दाखवायचं होतं की मी काय करू शकतो ते मी दाखवलेलं आहे. आता राहिला मुद्दा तिजोरीच्या चाव्या अर्थ खातं माझ्याकडे येतं आहे, बाकी इतर कुठली खाती द्या. म्हणजे गेल्या वेळचीच टर्ममधली खाती त्यांच्या गटाकडे येऊ शकतात, पण त्यात चेहरे कोण असू शकतात याचा विचार करणं फार महत्त्वाचं ठरेल. हसन मुश्रीफांचं नाव आवर्जून त्या ठिकाणी घेतलं जातं आहे, कारण हसन मुश्रीफांनी कडवी लढत जी आहे ती समरजित घाटगे यांना पश्चिम महाराष्ट्रात दिली होती, त्यामुळे त्यांना मंत्रिपद मिळू शकतं. याच्यात आता मराठवाड्यातनं संजय बनसोडे यांना पुन्हा एकदा मंत्रिपद दिलं जातं आहे का हे देखील आपल्याला बघावं लागेल. त्यामुळे आता जो तो आत्ता या क्षणाला देव पाण्यात ठेवून बसलेला आहे, जो तो आत्ता या क्षणाला सागर बंगला असेल, देवगिरी असेल आणि अर्थातच वर्षा बंगला असेल, या ठिकाणी भेटीगाठी करताना दिसतोय, दिल्ली देखील गाठताना दिसतोय. त्यामुळे या सगळ्या भेटीगाठींचं रूपांतर सत्तेच्या समीकरणात आणि तेही मंत्रिपद मिळण्याच्या बाबतीत होतंय का हे आपल्याला लवकरच कळेल. म्हणून लक्षात ठेवा आकडा 22, 12 आणि 9 चर्चेतला फॉर्म्युला आहे, त्यानुसार घडतंय का हे लवकरच कळेल. त्यासाठी आपल्याला वाट बघावी लागेल 15 तारखेच्या संध्याकाळची अधिवेशनाची पूर्वसंध्या. पाहूयात या पूर्वसंध्येला मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर संत्री कोणाला गोड लागते.